सन्माननीय व्यासपीठ अतुल दादा, रेल्वे साहेब, काळे साहेब, श्रद्धेय वल्लभशेठ बेनकी, अजितदादा पवार यांचं प्रथम मी पुण्यस्मरण करतो आणि सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो आणि जे सगळे उमेदवार मनापासून लढले आणि त्यांनी मतदान केलं भरभरून त्या सर्वांचंही मी अभिनंदन करतो. तव स्मरण संतत स्फूर्तिदायी आम्हा घडो, अशी खरं तर भावना या दोन्ही नेत्यांच्या प्रती आपली सगळ्यांची आहे. तसं जाऊन आता साहेब 2 वर्ष झाली, म्हणजे जवळजवळ 730 दिवस ओलांडले. म्हणलं तर हा काळ लहान आहे, म्हणलं तर हा खूप मोठा आहे. तसं अगदी प्रामाणिकपणे बघायचं झालं ना तर ही 2 वर्ष आपल्याला खूप काही बरी नाही गेली. म्हणजे अगदी परवापर्यंतच्या घटनेचा विचार केला तरी सुद्धा आपल्याला हे जाणवतं की नाही, हे आपल्याला आधी नेहमी असं तसं घडलं नाही. पण या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक लहान सहान क्षणामध्ये सुखाच्या अशुखाच्या वल्लभशेठची आठवण येत नाही असा एकही दिवस क्षण घटना घडत नाही. ही माणसं जी काय होती ना त्यांनी खरोखर आपल्याला इतकं भरभरून दिलं होतं की आपण यांचं स्मरण करतच असतो. म्हणून मी म्हणलं की तव स्मरण संतत, म्हणजे दे आर ट्रूली इमॉर्टल. त्यामुळे खरं तर या 2 वर्षात घडलेल्या घटना आपल्याला मुळापासून हादरवणाऱ्या होत्या. काही आधारस्तंभांचं आपल्यातून जाणं हे फक्त तालुका जिल्हा नव्हे तर अख्ख्या राज्यालाच कुठेतरी बाधा आणणारं होतं. खूपदा मोठा माणूस गेला की आपण म्हणतो की खूप मोठी पोकळी निर्माण झालेली. ही माणसं असतातच त्या तोला मोलाची. पण एक लक्षात घ्या की या पक्षाचं जे चिन्ह आहे ना ते घड्याळ आहे. ज्या घड्याळाला थांबणं माहीत नसतं त्याला फक्त अविरत चालायचं असतं. आज द्वितीय पुण्यस्मरण आहे साहेबांचं आणि मला अजितदादा जाऊन तर काही 15 दिवस होत आहेत. जर स्मरणात ठेवायचं असेल तर रणात उतरायला हवं. मी काय सांगतोय लक्षात घ्या, जर स्मरणात ठेवायचं असेल तर रणात उतरायला हवं. आणि हे दोघेही लढवय्ये होते ज्यांनी कधीही आपल्याला पराभवाने खचून जायला शिकवलं नव्हतं. त्यामुळे रणात तर उतरलंच पाहिजे, खचायला तर नाहीच पाहिजे. हे दोन्ही नेते कधीही पराभवानं खचले नाहीत आणि विजयानं मातले नाहीत. समोर जे आलंय ते स्वीकारलंय आणि पुढे जायला लागलेले होते. म्हणजे खरं तर वल्लभशेठचा माझा संबंध, माझा तसा राजकीय संबंध काहीच नाही. त्यांनी मुलासारखं माझ्यावरती प्रेम केला, औद्योगिक वसाहत आमची. पण त्यांनी जाताना आम्हाला केव्हाही असं सांगितलेलं होतं की हाकेला हो द्या, आरेला कार्य करा. हाकेला हो द्या, आरेला कार्य करा. कार्य द्या, अंगावर आलं तर शिंगावर घ्या, पण जर प्रेमाने पाठीशी असेल तर मायेनं त्याच्या पाठीवर हात ठेवा. चला उठा. घड्याळाची टिकटिक आपल्याला ऐकू येते, पण या सगळ्या घटनांचा परिणाम पाहता ते टिकटिक आता थोडी जास्त स्पष्ट ऐकू यायला लागली. तुम्हाला सांगतो, हे झालेले आत्ताच्या निवडणुका, विजय, अतुल शेठचं काम, सगळ्या तुमच्या टीमचं काम, हे सगळं आता दाखवत आहे. आणि म्हणून ही घड्याळाची टिकटिक जी आहे ती स्पष्ट ऐकू यायला लागली. आज खरं तर स्मरण करत असताना अशा विजयाचं त्यांना देणं ही खरं तर उत्तम श्रद्धांजली आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मनापासून अभिनंदन, शुभेच्छा. ईश्वर चरणी एकच प्रार्थना, जे या 2 नेत्यांनी आपल्याला शिकवलंय, जे भरभरून दिलंय ते आता सत्यात आणा आणि पुढच्या सगळ्या निवडणुका अतुल शेठला आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या टीमला भरभरून कुठली निवडणूक असेल तर याच पद्धतीने निवडून आणा. हीच खरी या 2 नेत्यांना श्रद्धांजली ठरेल. एवढं बोलतो, थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं, विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.